नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत उस्मानाबाद धाराशिव ST महामंडळाचे आगार. या आगारामध्ये आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी 2016 पासून विविध मागण्या शासनाच्या दरबारी मागत असलेले कर्मचारी यांनी आज आपल्या मागण्या मान्य न केल्यामुळे व ST महामंडळाच्या विविध कारणास त्रस्त असल्यामुळे संप पुकारलेला आहे आणि ते मागण्या कोणत्या आहेत ते आपण कर्मचारी यांच्याकडूनच जाणून घेऊयात. पाहूयात आपण त्यांच्या मागण्या काय आहेत त्या. आज जे तुम्ही ST महामंडळाचा बस बंद केलेले आहेत, त्या बंद काम केलेले आहेत आणि त्याचे काय तुमच्या काही विशेष काय मागण्या आहेत का? आमच्या मागण्या ही 2016 पासून आम्ही मागतच राहू आणि प्रशासन आम्हाला देतच आहे. आज जवळजवळ 8 वर्ष होऊन गेलेली आहे. प्रशासनाचं काय आमच्याकडे लक्ष नाही. तर आमची प्रशासनाकडे मागणी आहे की सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आम्हाला देण्यात यावं, त्यांच्याबरोबरच नाही. कारण की आम्हाला कामाचं स्वरूप जास्त आहे. काम आम्ही प्रवासी वाहतूक करत आहोत आणि गाड्या खराब झाल्या तरी विमानाने इतर बराने चालक वाहक काम करत आहेत, पण पगारवाढीसाठी सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. 2016 पासून 2016-2020चा करार झाला ना, आता परत 20च्या कराराची वेळ आली तरी सरकारचं अजिबात आमच्याकडे लक्ष नाही. खरं तर आजचं हे आंदोलन हे 9 तारखेला सांगलं होतं 9 ऑगस्टला, पण 8 तारखेला मुख्यमंत्री शब्द दिला आम्हाला तर तुमचं मिटून टाकू. 20 तारखेला बैठक लावली, 20ला बैठक लावली नाही, 25 नाही, आज 30 तारीख होऊन गेली, आज 3 सप्टेंबर आली तर अजिबात काही शून्य कारवाई केली. त्याच्यामुळे आम्हाला नाही वस्ती बंद करावं लागलेलं आहे. धरणे आंदोलन केलेलं आहे आम्ही. आज हे कर्मचाऱ्याचा रोष आहे. हे जे आज वाहतूक बंद पडली आहे ना, ते कर्मचाऱ्याचा रोष आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर आजच्या आज निर्णय घ्यावा ही विनंती आहे. आणि जर निर्णय नाही घेतला तर पुढची दिशा काय राहील? आदरणीय प्रवासी बांधवाची आम्ही जाहीर माफी मागतो. आम्हाला फक्त राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन पाहिजे. आम्ही आमच्या पोटाला ज्यावेळेस कर पडली त्यावेळेस आम्ही तुम्हाला मागणी मागतो आहे. फक्त आम्हाला राज्य सरकार कर्मचाऱ्यांमध्ये वेतन द्या. माझा चालक वाहक बंधू जे आहे की त्याची जी परिस्थिती आहे त्याचा तुम्ही मुख्यमंत्री विचार करावा आणि आम्हाला फक्त राज्य सरकारमध्ये वेतन द्यावं एवढी आमच्या माफक अपेक्षा आहे. आम्हाला कोणत्याही प्रवाशांना वेठी धरण्याची कोणती अपेक्षा नाही. आम्हाला अजिबात संप करण्यामध्ये आनंद नाही. फक्त तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा. तुम्ही सांगितलं मागण्या मान्य करा, आश्वासन द्या आम्हाला लेखी. आम्ही ताबडतोब कामावर हजर आहेत.